बाबू जगन, बाबू जगन, इकडे अरे बाबू जरासा. काय काय म्हणता काकू तुम्ही? आता काय म्हणता? बाबू मी काय म्हणत होती, जरासा मला किराणा दे ना रे आणून. त्या याच्या दुकानातला, पेंद्याच्या दुकानातला दे ना जरासा किराणा आणून. किराण्यासाठी बोलावलं का? तरी म्हटलं माझ्यासोबत एवढं कोणतं काम आहे? मी नेतात ते पेंद्या गिंद्याच्या दुकानात. दुसऱ्या दुकानात सांगा, जवळच्या दुकान असेल तर सांगा. अरे बाबू जाणं, माई उधारी आहे ना तिथं, जाणं. दुसऱ्या दुकानात जायचं असतं मी, आणि म्हटलं असतं का जवळचं दुकान असलं तर मी नाही गेली असती काय? मला जायला चांगलं नाही वाटत म्हणून, माईचा माणूस कामाला गेले म्हणून मी तुला म्हटलं. नाही तर म्हणत असतो का मी, जाय जगन, काही नाही जाय. मी न्या तुमच्या किराणा गिराणा सांगून ठेवतो. मी का नोकर आहे का? म्हटलं नोकर का? मला खेळायला लागते. इथे असतं तर नेऊन ठेवलं असतं, मोजून ठेव म्हटलं असतं, मी खेळलो असतो. आणि तुम्ही तिकडे एकदम पेंद्याच्या दुकानात झाला. किती दूर आहे पेंद्याचं दुकान? मी नाही जात तिथं, तुमची उधारी आहे तर जात बसा तुम्ही. बोलत असते का बाबू? नोकर गिकर माय पोरग गावात नाही आहे म्हणून मायच पोरग दे म्हटलं. किती जणाला आणून, आता बाहेर गावी शिकायला गेला म्हणून त्या मायला विचारजो किती वेळा माय पोरग आणून दे म्हणून. कधी नाही म्हटलं मा पोरानं, कधी शब्दानं हो नाही म्हटलं. कोणतंही काम आहे का म्हटलं, गल्लीतल्या लोकांचं कोणतंही काम आहे की? तू पाय कसा बोलून राहिला, नोकर आहे का म्हणतं. त्या मायला म्हटलं का विचार बरं मा पोरानं कधी तरी नोकर आहे म्हणून. राहू द्या काकू, मला काय माहित. मी काय लहान चुकला होतो तेव्हा ते तुमच्या पोरानं नोकरी म्हटलं असं काही म्हटलं असं, तरी मला काय माहित. तुम्ही आता सांगता तुमच्या पोराच्या मोठ्या मोठ्या बोला या. मला काय माहित. मी नाही देत आणून, तुम्ही खेळाले मी नाही देत आणून. काय माय एक लेकरू काम नाही ऐकत, एक लेकरू काम ऐकाले. जगण्याला म्हटलं दे म्हणून आणून, तर माया पोरग लागन तर किती जणांचं काम ऐके. लेकरं तर लेकरं आहे बापा, काय करावं तर यायचं. काही समजत नाही. कोणाला आणून मागावं माय, एवढ्या दूर जाऊ कसं काय? माहिती मोठी उधारी दूर आहे. काऊनजी काकू बसले आहे? काऊनजी काकू बसले तुम्ही? गावले गिवले चालले काय? नाही बापा, गावलेन चालली. किराणा आणायचा होता, म्हटलं लेकरायला मागा. पण आजकाल लेकर कोणते कामी पडते. म्हटलं ते कोणी नाहीच म्हणते. मी विचार करू राहिले तर काय करू काय नाही. यायले वावरातून यायला उशीर आहे, नाही तर माहीतचेच आणत असते. आता कोणाला आणून मागा ना? मग मी आणून देतो. तुमचं काम वाढलं आहे तर दे ना, लवकर देतो आणून. कोणाच्या दुकानातून आणून द्या लागते? पेंद्याच्या दुकानात जाय, पेंद्याच्या दुकानातून घेऊन ये. काकू पैसे दे ना. मग पैसे नाही आहे बाबू, उधारीच आहे आमची, उधारीच आहे तिथं. तू काय कर, त्याच्यात डायरी आहे. कॅनगिन साराच दिलं, त्याला समजतेस कोणाची डायरी होय काय होय, त्याला माहीतचं नाव सांगून दे. तरी देईन का हो काकू? पण मला दिलं पाहिजे, नाही तर म्हणून तू कुठचा कसं देऊ बा, असं नाही झालं पाहिजे. मला वापस नाही पाठवलं पाहिजे. नाही वापस नाही पाठवत. जाय तू देते, जाय तू देते. हो काकू, आण तुम्ही. हो 10 रुपयाचं चॉकलेट मागून घेजो. हो काकू. हो माया म्हटलं कोणती लेकर काम नाही ऐकत, पण काल्या म्हटलं कधी काम ऐकते. जण म्हणते काल्या बदमास आहे, काल्या बदमास आहे. काल्या बदमास कायचा आहे? उलट चांगला यायच्या लेकरापेक्षा जगण्यात बदमास आहे. त्याला कधी कोणत्या कामासाठी नाही म्हणत, कधी असं उठ्ठट बोललं तरी नाही बिचारा काल्या. काही नाही बिचारे, म्हटलं आज चांगले कपडे गिपडे धुवा. नाही तर रोज कामालाच जाणं आहे. मग काय घरची दिवाळीची साफसफाई कधी करावं माय म्हटलं. म्हटलं मग घरी राहिली बिचारे घरी तर कायचं नळच नाही आला उदाशा वानाचा. नळे आले. आजीन म्हणे सगळेजण म्हणे आज नळ येते आपल्या गावात. हेच बो माय नळ सोडला नाही म्हटलं. किती वेळपर्यंत वाट पाहून राहिली माय. आज रोज पडला, का महिने झालं घरचं. काल म्हटलं पुरी साफसफाई केली, आज म्हटलं सगळे धुई धाय करतो म्हटलं कपडे, होऊन जाते म्हटलं. उद्यापासून मग कामाला जात जाईल. कायचं माय काम रोज पडला, आणि काम तर कामही नाही झालं आणि काहीच नाही. भलं ज्वारी येऊन राहिलं. आता स्वयंपाक करतो म्हटलं. स्वयंपाक करायला गेली तर तेलच नव्हतं, किराणाच नव्हता, किराणाही सरला होता. तर मग म्हटलं जा, तर माय घरची उधारी आहे तिकडे दूर, तर मी काही जात नाही. जवळ असती तर गेली असती. लेकरायला पावलं, लेकरही नाही म्हणे. शेवटी मग काल्यानं हो म्हटलं, मग काल्या गेला. बिचारे तसंच आहे. कधी पाहिलं का नळाचंच आहे, पंचायत नळ कधीच येत नाही. असं कसं आहे काय माहित. भलं कधी कटावून जाते जीव. आणि त्या नळाच्या कोणतं काम नाही सुचत, काहीच नाही. ना काही कपडे धुता येत, ना काही येते मग 4-5 दिवसातून नळ येते एक दिवस, आणि तिकडून मग कमी मार सोडते नळ. ना धड कपडे धुवत ना काही. दिवाळीच्या वेळेस निदान जास्त सोडायला पाहिजे. तर झालं तसं, पण नाही तसंच झालं. आज नळ येते करून मी घरी राहिली म्हटलं. सारे जण म्हणे नळ येते आता दरवेळ नाही येते बाई नळ. तर म्हटलं म्हटलं जाऊ म्हटलं आपले धुणं धानं होते सगळे, ढुमणे सारं धुणं होते म्हटलं. साऱ्या चादरा गिद्रा सारे बोंद्र बांद्र सारं धुवून टाकतो म्हटलं आज. आणि एक दिवस राहतो बा म्हटलं घरी. खायचं माय रोज पडला सारं त्याच सारखं झालं. लय बाय आज घर राहिलं तशा तर कामावरून, कारण की मग दुसऱ्या दिवशी धुणं होत ना धुणं. हाय बाई, हे आहे वाटते आज घरीच. हेही नाही गेली वाटते बाप्पा.
बाबा तसं वाटूनच राहिलं नाही, हे तर एकही दिवस घरी राहत नाही. हो तुम्ही निघाले का कामाले, तुम्ही निघाले का कोण निघाले विचारल्यापेक्षा तू सांग, तू कोण राहिली तर घरी. हो बिचारी आज म्हटलं सारे कपडे गिपडे सारा धुईधाय करून टाकतो, मग साफसफाई होऊन जाते. मग तू उद्यापासून 8वीच आहे हो मग त्याच्यानंतर तर काही करता नाही म्हणते साफसफाई. म्हटलं आज म्हटलं नाहीतरी नळ येते चांगलं सगळं धुईधाय सारं करून टाका. कायचं माझ्या ढोमण्यात पाणीच नाही दिसतं, ढोमणारी काम आहे. मी बाई सकाळी उठली आणि टाक कच्च ब्लिचिंग पावडर घासून टाकलं. मा पोरीच्याही मागं लागली. माझी पोरगी म्हणे आई उबडू नको पाणी नळ आल्याशिवाय उबडू नको म्हणे. तू म्हणे कायची हो मी ऐकतो. सारे जण म्हणे नळ येते करून मी सारं पाणी करून ठेवलं. मग काही ढोमण्यात या कुलीचं पाणी नाही, कामही राहिले सारंच राहिलं माय. आणि रोजही पडला बिचारे. माई पोरगी अशी बळबळ करून राहिली मामांग. शेवटी तिच्या बापाला म्हटलं विहिरीचं पाणी भरा लागलं. खायल्यावर सारं पाणी फेकून दिलं. एवढं नाही फेका बाई, आम्ही तर नळ आल्याशिवाय कधीच फेकत नाही. कधी भरोसा आहे कधी येईन नाही येईन. आता त्या माणसाला किती पाणी भरायला लागलं विहिरीचं बिचारे. त्यात बिनपातीच काम लावलं आणि आजची तरी वापर झाली असते त्या पाण्यानं. हो मस्त मागं कर लागली होती. माझ्या पुरीनं म्हटलं मला विहिरीवर पाठवलं. म्हटलं शेवटी त्या माणसाला तर भरायला लागलं पाणी, मला भरायला लागलं हो बाई. नाही मी धुईधाय करून टाकलं. मग शेवटी काय करतं, जेवढा आहे तेवढा रोजही पडला जाऊ दे म्हटलं. अंग मेहनत घेतो जाऊ दे. शेवटी धुवून धावून टाकले म्या. गोंधळ होतच नाही. मी आता धुवून टाकतो अधिक काही विहिरीचंच पाणी ओढतो. मी विहिरीचं पाणी ओढून धुतो ती बिचारे बोंद्र बांद्र. नाहीतरी रोज पडला नाहीतरी पडला. पण बिचारे आता माझ्याकडून पाणी नाही ओढणं होत बाई. हातक असते माईचे माणूस असते तर मग त्याला मारून ओढून मागितलं असतं. मग त्याने ओढून दिलं असतं. मी निदान टाकलं असतं धुवून सारं. नदी गिद्दीतही बिचारे आता जात नाही आजकाल बाया. नाही तर नदी गिद्दीवर आपण किती जा धुणं आपटाले किती मजा चालता काय. नदीवर चालता का सांगा. नदीवर चालत असेल तर जाऊ आपण. तुम्ही ती घेत असेल तर सोबत चांगलं खळं पाणी राहते मस्त धुवून टाकू धुणं. बाप्पा मी नाही येत नदी गिद्दीवर. मी नाही कधी जात नाही काही नाही. आता नदीवर जायला चांगलं वाटतं. पहिले जाऊ आपण. आता नाही वाटत बाई जाऊ म्हणून. कोणी जात नाही काही नाही. आणि तिथं गोटे नाही धुवाले काही नाही. गोटे किती असले तर धुवाले जाऊ वाटते. गोटे नाही काही नाही. काय करतो तिथं जाऊन. नुसतं पाण्यातून बुडवून सांगता का त्या वाकाई बोंद्र. तसं झाले पुरत बाई. गोटे गिटे मग सारा आपल्यालाच पाहिलं होते व चाल ना. माय राहिलं धुणं ह्या विहिरीचं ओढून ये ना उलीचे धुतले चाल ना. तुमचंही होते जे राहिले ते घेऊन घ्या पूर्ण. चला टोपल्यात घेऊन निर्माय घेऊन घ्या. आणि तिथं बद पाणी राहते धुवून टाकू आपण. माय मलेच तर आता पस्तावल्यासारखा होऊन राहिला जीव. कामही नाही झालं हे नाही काहीच नाही. कोणतंच काम नाही झालं. रन बसणंच झालं आज घरी. कसे 300 रुपये रोज झाला असता. 6 ते 12 गेली असती तर माया. मन दुखून राहिलं पण माया आता. तुम्ही हे नाही मी नाही बा. मी नाही माईच्या माणसाने त्याला ओढून पाणी. माईच्या माणसाने माई मला पाणी भरायला लावून. आता खाली चालली ती तर पहिलेच कोणी गेली होती. मास मागं टुमणं लावून डग बळ करत. अहो तुम्हाला माहित नाही काही गोष्ट जाऊ दे आता. गोष्ट मला काही एका रात्री गोष्ट माहित पडली. एवढी कोणती गोष्ट तुला माहित पडली. आले ना कोणत्या गोष्टी माहित. आम्हाला ना कोणत्या गोष्टी माहित. हो इकडे या. आरामशीर गोष्ट कोणाला ऐकू गेली तर मापुरीची बोमस केली म्हणून. या इकडे बसा. मलेच म्हणून मापुरीचं गाववर त्याच पिटलं. पहिलेच तर मायराग करते काय सारखा. सांग काय झालं तर. हो सांग लवकर काय होतं. हो सांगतो तुम्हाला. पण कोणाला सांगा नका बाप्पा. मावर गोट्या खायची पै येणार. मी तुम्हाला विश्वासानं सांगून राहिली. नाही तर इच्छी तिथं बाद जाते बापा गोष्टी. बायाची बोली बेकार सवय आहे तुमच्यासारख्या. बाद जाते इच्छा तिथं सांगा तो जाजो बापा. मी सांगून राहिली विश्वासानं सांगून राहिली तुमच्यापाशी. अरे काही नाही ही बातच सांगते म्हटलं. ही बातच सांगाले सब्र्या तोंडाचे. म्या कधी सांगितलं. कधी कोणाची चुगली लावली. माय नाव मोठी घेऊन राहिली तर नाही केले हे धंदे. तूच तर करतं वावरात जाऊ ते धंदे. याच्यापाशी त्याच्यापाशी त्याच्या मागत नाही आहे ते धंदा. नवरा एवढा आहे तरी तर तू एवढी आहे व. कोणाची गोष्ट का चांगली चालली सांगाले कोणाची. आमच्या अंगात नाही आहे ते गुण. जास्त लावलं मागं भांडण. मार्ग बाय सोपाशी कुठलं आणि मग मागं अंगावर आलं तर दुसऱ्या नाव टाकून दिलं. आता मला म्हणून राहिली का तू. हे सांगत जाते म्हणून त्यासारखे नाही अंगात गुन्हा झालं. नवरा तरी ठोकते. काही माहीत झालं तरी त्या अंगातले बहादूर गुन्हा गेलेच नाही. काय भांडण लावी. त्याच तर मागं भांडण आणलं होतं. मोठी चालली मले म्हणाले चालली तर मागं त्याच्या बाईचं भांडण येऊन राहिलं होतं त्या अंगावर. त्याच तर चुगली लावली म्हणे ते बाई म्हणे. त्या नवऱ्याला सांगत होती ते. आम्ही सांगून नाही दिली म्हणून. आम्ही तिच्या तिथे गोष्ट दाबली म्हणून. नवरा मारण म्हणून तू आली. तू मावरच भिडून राहिली. मलेच म्हणून राहिली उलट. जाऊ दे ना. तिच्या माणूस येऊन राहिला. अधिक तिला मारण गिरण राहू दे. मारू दे. मला काही करायला लागत. हे त्याच लायकीची आहे. लय हे अगो बोलते ना. मी तर म्हणतो ठोकलंच पाहिजे हिच्या नवऱ्यानं. लय अशी करते हे. मले चांगली तोंडावर म्हणून राहिली ते. काही न भांडण लावलं. म्या कायचं भांडण लावलं सांग ना म्हणा. आता तिच्या नवऱ्याच्या एकटा विचारतो तिले. नाही हिचा नवरा इले रय पटन. मग दुसरं नाव घेजो ना मायावालं. जाऊ द्या झालं तर झालं जाऊ द्या. बोलता होतच ते चूक. राहू दे ना आता. बरोबर करू ना. माहिती चुकलं ना आता. माफ करून टाक ना मला रोज रात्रीचा मारते. अधिक माहित झालं तर अधिक मारून. ती तशीच आहे. तू कुचीनच आहे तेवढी म्हणून तुला ठोकते त्या नवरा. तसा नाही खोकत. आम्हाला वाटलं का नाही बा हे चांगली आहे. तू ये अंगातले खूप कुचपट धंदे आहे. त्या मला म्हटलं ना मग अशीच आहे तू. मी माणूस पाहून राहिला मला मारण इथे येऊन हे कशी आहे हे.
ज्याच्या त्याच्या गोष्टी करत राहते दुसऱ्याला म्हणते स्वतःच तर भांडणं लावी आहे होते ना हो, एखाद्याचा स्वभाव असते स्वभाव म्हणून सोडून द्यायला लागते काय करतं. हे स्वभाव करून हे डोक्यावर बसते मग हिची सवय अशीच लागते इले. एखाद दिवशी तू बत्ती तर भेटलीच पाहिजे त्याच्याशिवाय जमत नाही. आता तर मी सांगून राहिली तुम्ही मला दाबलं म्हणून, नाही तर मी तर ऐकली नसती. डायरेक्ट तिच्या नवऱ्याने सांगितलं असतं, हिच्या नवऱ्यानं बदबद ठेकलं असतं. पण तुम्ही म्हणून मी एका शब्दाला मी तुमच्या दबली, नाही तर मी दबली नसती म्हटलं. झालं का मायच नाव घेत जाईन हे. मी आता डायरेक्ट म्हटलं म्हणून बरं झालं. नाही तर माया कुठंही घ्या नाव घ्यायला भेट नाही मग हे तर. आणि मग मला बाया मग अशाच समजन ना. असं जर हे बोलली तर मग बाया मला अशा बोलून पाहिजे ना. हो तुम्ही हे चांगलं केलं, एकदाचा राग आला तर पुरण, पण चांगलं केलं तुम्ही, बरं झालं तिला म्हटलं. सर्वांची तर आता साफसफाई झाली आहे सुरू. आपण कधी करता. आपल्याला काय आता हातच मारणार. आता आपण याच्याच नवरात्राच्याच वेळेस केली ना. आता काय 10 वेळा काय साफसफाईच करायचं काम करतो काय. आता काय फक्त आपले हात मारणं आहे उलीचे. जा हातही मारणं अंगावर आणा. कसंही सुद्या हात पाय हाय तर म्हणून घ्या. बाबा तुम्ही असे म्हणून राहिले का आता साफसफाई केली म्हणजे हात पायच म्हणत असते काय. हो यायले नेहमी अशी उपट बोलायची सवय. तेच सवय आहे यायले. काही उपट बोलणं. हे चांगलं काही बोलणं येत नाही. असं बोलणं सांग फक्त त्याले. हो मी काय मॅड झालो काय. असं बोलणार आहे मी. याच्यासाठी म्हणून राहिलो आपल्या गावात अशी घटना घडली म्हटलं. ते पडली एक बाई. तर तिचं म्हटलं वरून पडली, त्या सासूनी धरली होती निशाणी. पण ते कसं झालं, जरासं हातगी सुटला असं तर भडकन खाली येऊन पडली. कायचं राहिली दिवाई, तिचीच निघाली नवाई. आणि तिची बिचारीची. आणि आता म्हटलं तिची कमरीले मार लागला म्हणते, हातही मोडला म्हणते. असे लोक मार्ग चर्चा करू राहिले. पाहिजा म्हणे बायाले सांगा म्हणे जास्त वर चढू नका म्हणून. करा साफसफाई पण जराशी काळजी करून कर जा. सोय का बाबा, तुम्हाला हे गोष्ट माहीत झाली म्हणून तुम्ही म्हणून राहिले. आम्हाला वाटलं का तुम्ही मजाकीच बोलून राहिले काय. हो त्या सासूला फक्त मला बोलायचा चान्स पाहिजे. तिला असं वाटते माईचा माणूस असाच बोलते. आणि बात लागली महामांग टटर बोलाले. कधी तपूनच राहते, कधी चान्स भेटते, कधी मी बोलतो येईल असंच वाटते तिले. हे गोष्ट खरी आहे तुमची, पण तुम्हाला अगं बोलायची सवय आहे ना, म्हणून मला वाटलं का नाही बा असे मजाकी करू राहिले असं तुम्ही. आणि सिरियस विषयावर तुम्ही मजाक उडून राहिले. मला तर असंच वाटलं पहिले. सुनबाई माझ्या आवडत्या चकल्या कर जावा तुम्ही यावर्षी. तुम्हाला माहित आहे सगळं काही कमी करा तुमच्या जीवार येते तो, पण चकल्या जास्त कर जाबा. येईले चकल्या खायचं. दात पुढे गेले आहे लागन तर. आणि चकल्या कोणत्या ना खाते, नकली दात बसवते मग खाते. शांते चकलीसाठी मी नकली दात बसवू का काही करू, ते बसून खाऊ का काही खाऊ, पण मला आवडते म्हणून खातो मी. आणि म्हणून मी करायला लावतो तुम्हाला आवडीनं. चांगल्या पाहिले 2 पायल्याच्या कर जा. मग म्हणता उलिशाय. हो आम्ही करतो, पण तुम्ही दाबाले बस जा. दाबाले बसाले. आता दाबाचं आपण यावर्षी वापरूच नाही. आपण नवीन घेऊन येतो पेचावाला मस्तपैकी. त्यानं दाबाही लागत आणि काही नाही, जास्त ताकदही लागत नाही. लवकर तर लवकरही होते. तेच आणू आपण. काय टेन्शन घेतो आहे ना, ती सासू वजनदार बाई आहे ना. चकलीचं दाबाले.